नमस्कार मित्रांनो, सुरुवात करूया आजच्या कथेला. माझ्या जॉबमुळे मला काही वेळ कामासाठी तेव्हा बाहेरगावी जावं लागलं होतं. मिळेल तसं तेथील ठिकाणाच्या लॉजवर जाऊन करत होतो आणि सोबत वहिनीसोबत ही चॅटिंग सुरूच असायची आणि व्हिडिओ कॉल दाखवादाखवी चालूच असायची. पण तिची गरमी तिचा नवरा काही नीट उतरवू शकत नव्हता. सकाळ संध्याकाळ रोज बोलणं सुरू असायचं आणि यातच होळी होती म्हणून मी सुट्टी घेऊन परत घरी जाण्याचा अर्ज टाकला आणि माझ्या कामाच्या चांगल्या प्रदर्शनामुळे मला अर्ज मंजूरही झाला. मी ठरवलं भाऊकडे राहूनच घरी जाऊया आणि मी भाऊला कॉल करून स्टेशनवर घ्यायला बोलावलं. तो आला पण आणि मी येणार आहे याची वहिनीला मुद्दाम माहिती दिली नव्हती आणि मी घरी आलो. तिने मला पाहताच आनंदित होऊन मला विचारले, "बरं झालं तू आलास, आता काही टेन्शन नाही मला." मी थोडा विचारात पडलो की असं का म्हणतीयेत आणि विचारलं की का कसलं टेन्शन आहे घरात? भाऊ काय झालंय? तर भाऊ बोलला की अरे काही वाईट बातमी नाही, पण माझ्या मावस भावाचं लग्न असल्याने त्याला कामाची गडबड आहे म्हणून तो आज रात्री ते गावी जाणार आहे हे सांगितले आणि सोबत 2 मुलांपैकी एकाला घेऊन जाणार आहे, एक इथेच राहणार. मी म्हणलं एवढंच होय? मग तो बोलला की आता तू आहेस काही दिवस तर राहा, मला काही टेन्शन नाही राहणार. पण इकडं तर मनात उकळ्या फुटत होत्या की हा कधी जातोय. तेवढ्यात वहिनी बोलली की जावा पनीर घेऊन या, आज हा पण आलाय आणि तुम्हीही जेवण करूनच जावा. भाऊ गेला तर वहिनी बोलली, घे आंघोळ करून, मी स्वयंपाकला जाते. आणि आणि मी आंघोळ करून आलो. वहिनी किचनमध्ये होती. मागून तिला साडीत फिगरबाज बघून बाबूराव जागा झाला होता. मी तिला मागून जाऊन तिच्या कमरेवर हात ठेवला न खांद्यावर किस करत मानेपर्यंत आलो. तिने मादक आवाज काढला आणि मला थांबवत बोलली की मला सहन नाही होत रे, जाणं किती दिवस सहन केलंय मी, बरं झालं तू आलाय आता, रात्रीपर्यंत धीर धर, हे गेले की बघतेस तुला, असं प्रेमळ रागात बोलली. भाऊला यायला साधारण 15 मिनिट लागले आणि सविस्तर जेवण करून झालं आणि भाऊ निघाला. त्याला जायला गाडी होती त्यामुळे कुठे सोडायला जायचा प्रश्न नव्हता आणि भाऊ दारातून बाहेर पडला तसा आम्ही गॅलरीमध्ये येऊन भाऊला जाताना पाहू लागलं व वहिनी शेजारीच उभी होती. तिला बघत असताना तिच्यावर एक जोरात चापट मारली आणि ओरडली आणि तसंच तिचा एक बोचा दाबून धरला होता. इकडे भाऊ बाय करत होता आणि दुसरीकडे मी तिच्या पाठीवर ब्लाऊजच्या आत हात घालत होतो आणि भाऊ गेला. आम्ही दोघे घरात आलो. मी तिला बोललो की मुलगा झोपलाय का बघ आणि भाजी तिखट असल्यामुळे काही गोड खायला आण आणि बेडरूमला ये. पण बराच वेळ झाला ती काय आलीच नाही परत. मी पाहायला गेलो तर ती दुधाचं भांडं साफ करत होती आणि बोलली की ठेवताना थोडं दूध सांडलं, झालंय साफ करून. आणि मी म्हणलंय ठीक आहे, व मुलगा कुठं आहे? तर ती बोलली झोपलाय त्याच्या बेडरूममध्ये. मी फ्रीजकडं गेलं, पाहिलं तर कॅडबरी होती. मी घेतली न त्याच्या बेडचा दरवाजा लॉक करून आलो. तेवढ्यात मागून वहिनी आली न बोलली की चला आता माझ्या पिल्लू. मी तिथंच कॅडबरी एक साईडने तिच्या तोंडात ठेवून तिला उचलून बेडरूममध्ये आलो. सलग 5 मिनिट किस करत तिचे केस मोकळे सोडले न तिने माझ्या शॉर्ट्समध्ये हात टाकला न बोलली, किती दिवस झाले याला हात लावून, आज तू मला रात्रभर कर. मी मुद्दाम म्हणलं काय करू? ती म्हणाली की ते. मी म्हणलं काय ते, स्पष्ट बोल डायरेक्ट. तर म्हणाली की ठोक मला आज रात्रभर, ही पाझरती मला शांत कर. ती खूप उतावीळ झाली होती. मी म्हणलं असं नाही, नवीन साडी नेसून तयार हो, आंघोळ वगैरे करून ये. ती बोलली ठीक आहे. मी मस्करीत गोट्या कुस्करल्या आणि बोलली बस 10 मिनिट बाहेर आवाज देते. मी टी व्ही लावून बसलो. बस बघत 10 मिनिटने आवाज आला आतून की अहो या आत. मी गेलो. मस्त बेडरूम दरवळत होता आणि तिने हिरव्या रंगाची साडी नेसली होती. ते बघून मी तिच्याजवळ गेलो न छातीवर हात ठेवला. ब्रा नसल्याचं जाणवलं तर म्हणाली की ब्रा निकर नाही घातली आहे. आणि मी बसलो न तिला माझ्यावर घेतलं तर तिने शर्ट काढला, नंतर शॉर्ट्स काढला आणि टाठरलेला बघून माझा ओठ चावला आणि खाली बसली आणि पहिल्याच दमात अख्खा हात घेतला. माझा तर अंगावर काटा आला. खूप वेळ चोखल्यानंतर मी म्हणालो बास की ग. तर म्हणते त्या आई घालच्या लहान
एवढा लहान आहे की हात लावायचा मूळ होत नाही, तर तोंडात तर लांबच गप्प राहा आणि चोखू दे. मी म्हणलं, निघेल असं असेल तर माझं. त्यावरती म्हणते, निघू दे. तुझ्याकडे जास्त वेळ टिकायच्या परदेशी गोळ्या आहेत हे सांगितलं होतं तुम्हाला. मी म्हणलं, वहिनी निघतंय माझं. आणि पहिल्या प्रेशरला निघालं माझं. तिने ते सगळं चाटत पुसत पिऊन घेतलं. मी तिला उठवलं आणि बॉलवर ताव घेतला. कच्चा कच्चा दाबत होतो. मी ओरडू लागली, ती जानू हळू रे. आणि मूडमध्ये ब्लाऊज काढून फेकला आणि साडी पण काढून टाकली आणि म्हणती, मरू दे तिकडे, तुझ्यासमोर त्यांची काय किंमत नाही. तशीच वर ओढत तिला तिच्या चिमणीवर आलो आणि हात फिरवला. ती आखडली. मी जीभ फिरवली आणि आत टाकली. ती विव्हळली. मी खूप वेळ चाटत असताना आतून स्त्राव जोरात वाहू लागला आणि मी 2 बोट आत टाकली. लगेच कळलं की खूप टाईट आहे अजूनही आणि तिच्या इच्छा अनावर होऊन ती झटपटत रडत बोलली, घाल आत, आता नाही राहावत. चोखून ओला झालेला बाबूराव आणि तिची पाझरती चिमणी जवळ आले आणि तिच्यावर ठेवला आणि घासला आणि हळूहळू आत सारला. तर म्हणाली की भाऊपेक्षा तरी मोठाच आहे तुझा, जरा हळू घाल आत. मी कसला शेट ऐकतोय हे ऐकून एक कल्पना लगेच डोक्यात आली की एकच धक्क्यात आत सारायचा आणि हिला ओरडायलाच लावायची. मी मुद्दाम हो बोललो आणि एकाच जोरात धक्का दिला. तिचे सगळे नख पाठीत रुतवून मला जवळ ओढून खूप जोरात ओरडली, कर जोरात आता. एवढ्या जोरात घातलाय तर तिच्या डोळ्यात पाणी होतं. मी म्हणलं आणि आत बाहेर सुरू झालं तशी ती किंचाळत होती. ती म्हणाली, माझं निघणार आहे. म्हणलं, सोड. मी सुरू ठेवणार आणि तिने सोडलं. पूर्ण पाणी उडत होतं आणि आता ती एन्जॉय करत होती. मी म्हणलं, सोडतो आता मी पण, कारण मला तिचं 2 मुलांनंतरचं ऑपरेशन झालं हे माहिती होतं आणि सगळं पाणी आज सोडलं न तसंच पडून राहिलो आणि एवढ्यात तिला परत 2 वेळा मुतवली होती आणि मी तिच्या घामाच्या अंगावर पडून होतो सगळं आणि आता रात्रीचे फक्त 11 वाजले होते. मी बाबूराव बाहेर काढला आणि तिच्यातून पाणी बाहेर ओघळत आलं आणि तिच्यावर एक फुलजोरात चापर ओढली. ती ओरडली. रात्रीचे 11ला एक कट मारून मोकळा होतो आता आणि ती पण चांगलं केल्याने शांत झाली होती. मी उठलो आणि माझ्या स्टॅमिना वाढवायची एक गोळी घेतली, कारण माझ्याकडं आता पूर्ण 4 दिवस 3 रात्री होत्या. वहिनी वॉशरूमला जाऊन धुवून येऊन मोबाईल बघत बसली होती. मी उठून तिच्या पायात गेलो आणि गाऊन वर केली व चाटू लागलो. वहिनीची चिमणी चाटली की ती सैरभैर होते. मी 5 मिनिट चाटली आणि ती मुतली. सगळं माझ्या तोंडावर आलं. ती ओशाळली आणि सॉरी म्हणाली. मी म्हणलं, असू दे. मी आता तिला उचलून कडेवर घेतलं आणि तसाच आत टाकून तिला उडवायला लागलो. सलग 25 मिनिट मशीनसारखी ओरडत कडेवर ठोकली होती तिला आणि ती म्हणलं, माझं निघणार आहे. म्हणालं, सोड की मग. आणि एक गरम फील आला मला आणि माझंही पाणी निघालं होतं आणि मी प्रवास करून आल्याने मी आजची रात्र 2 कटवर भागवली. बाकी उद्या सकाळपासून सुरुवात करूच म्हणलं आणि आम्ही दोघंही नागडी झोपलो. सकाळी 9ला जाग आली आणि वहिनी किचनमध्ये होती. कामवाली बाई आली होती आणि तिचं कामही संपत आलं होतं. मग मीही तोवर आंघोळ आणि नाश्ता दोन्ही उरकून बसलो होतो. कामवाल्या बाईचं काम झालं आणि ती गेली. वहिनी मागून दार लावायला गेली आणि परत आत जाताना तिचा पदर ओढला आणि साडी फेडली. पण मला सुहागरात्र अनुभवायची इच्छा होती. मी तिला म्हणलं, वहिनी तयार हो ना मस्त, साडी वगैरे नेसून. तर बोलली, नको आता. मी म्हणलं, प्लीज. तर ठीक आहे बोलली आणि गेली आवरायला. पण ना जाणे लगेच बाहेर आली आणि म्हणाली, शॉपिंगला जाऊ आणि नवीन साडी घेऊ. म्हणलं, ठीक आहे. भाऊ जाताना कारने गेला याचा अर्थ बाईक इथेच होती. वहिनीने मस्त लाल काळ्या रंगाची साधी साडी नेसली, पण तिचा फिगर एखाद्या हिरोईनसारखाच आहे सेम, म्हणून तिला कुठलीही साडी कडक दिसते आणि कमरेच्या खाली नेसणं म्हणजे 4 जणांचा बघताच उठवण असं आहे. मी आणि वहिनी बाईकवर बसून निघालो आणि जवळच एका कॉस्मेटिकच्या दुकानात आलो. तिने नवीन कानातले, गळ्यातले
बांगड्या बरंच काही काय घेतलं. आता उरली होती साडी. तर परत बाईकवर बसताच मला म्हणाली की ऐक ना, मला हात टाकायचा आहे तुझ्या पॅन्टमध्ये. मी म्हणलं आत्ता? ती म्हणाली हो. म्हणलं कोणी बघेल रस्त्यावर, पण दुकानाच्या आधी हात काढून घ्यायचा. ती खुश होऊन हो बोलली आणि मी उतरून जवळच एका बोडीत जाऊन बेल्टची एक लूजनेस वाढवली आणि मी बाईकवर येऊन बसलो. तिने पोटावर हात फिरवत आली आणि हळूहळू त्याला कुरवाळू लागली. मला कसं तरी होत होतं आणि दुकानं अंदाजे 4 किलोमीटर लांब होतं. तसं तिने मागून कान चावला आणि त्याच्या टोकाला अंगठ्याने मऊपणे मसाज करत होती आणि मी आवाज दिला, वहिनी गाडीवर करू का तुला आत्ता? ती म्हणाली नको, आता दुकान आलंय जवळ आणि हात काढून घेतला. आता दुकानात जाताच ती म्हणाली फार प्रकारच्या साड्या आहेत, माझ्याकडे श्रीफॉनची दाखवा. तीच नाही आहे तेवढी आणि 3,000ची एक साडी पसंत केली आणि आम्ही परत घरी आलो. खूप गरम झालं होतं तर आम्ही दोघांनी एकत्र आंघोळ केली, पण फक्त तिला किस आणि बोट घालून, कारण आता करायचं होतं. तर तिला विचारलं की किती वेळ लागेल? तर इथेच थांब, तुझ्यासमोर सगळं रेडी होते. ठीक आहे बोलली आणि बाहेर आलो. तिने अंग पुसलं आणि केस स्ट्रेनरनं सुकवले आणि अख्खी नागडी होती ती माझ्यापुढे. मी मोबाईलमध्ये व्हिडिओ काढू लागलो आणि निकर ब्राची जोडी घालायला घेतली. तर मी नको म्हणलं. तिने परकर साडी घेतली आणि म्हणाली बघतोय काय, ब्लाऊज घालायला ये. आणि मी ब्लाऊज घातला आणि बॉल दाबू लागलो. तेवढ्यात साडी पण झाली नेसून आणि मेकअप करू लागली. आता ती पूर्ण तयार होती आणि चॉकलेट प्रिंटेड शिफॉन साडी, फिट ब्लाऊज, नवीन बांगड्या, कानातलं सगळं घालून रेडी होती. आम्ही काही फोटो काढले आणि बॉल दाबताना, साडी खालून हात घालताना, ओठ चावताना असे सुंदर फोटो काढले. आता आम्ही दोघंही जवळ आलो आणि ती माझ्या मांडीवर बसली आणि ओठांवर ओठ, तो स्ट्रॉबेरी फ्लेवर, पण आज तिचे ओठ सोडूच देत वाटत नव्हते. आणि खूप वेळ किस केल्यानंतर तिने पण माझा शर्ट काढला, पॅन्ट काढला आणि हलवू लागली. खरं तर तिचा अवतार बघूनच उठला होता आणि माझा आणि जरा जास्तच कडक झाला होता नेहमीपेक्षा. हलवाहलवी सुरू असताना मी बॉल दाबू लागलो. मला तिचे फिगरवाले बॉल आवडतात आणि गळालेले पण नाही आहेत ते काहीच. आणि मी तिची साडी वर केली आणि तोंडावर बसवली आणि चाटतात ती तोंडावर पिंकी घासायची. जोरात तशीच मागे सरकली आणि परत ओठांवर आली आणि मी तिच्या गळ्यातलं काढलं आणि केसांचा क्लिप काढला. मादक दिसत होती. आता बांगड्या काढणार होती पण ती म्हणाली नको. मी म्हटलं तुटतील त्या, ती जाऊ दे म्हणत राहू दिल्या. मी आता पदर काढला आणि गोरी क्लीन छाती समोर होती. मी हात फिरवत एक एक हुक काढला आणि 2 आंब्यांनी मोकळा श्वास घेतला. साडी काढली आणि परकन पण काढला. एक सुंदर बॉलिवूडची हिरोईन नूड होती असं वाटत होतं. प्लस तिच्या भरगच्च बांगड्यांचा बाबूराव हलवताना होणारा आवाज मूड गरम करत होता. चॉकलेटची वेळ माझ्या म्हणत खाली जाऊन माझ्या तोंडात घेऊ लागली आणि मी तिचे केस एकत्र करून खपाखपा तोंडाने तिला करत होतो. सलग 10 मिनिट असं झाल्यानंतर मी तिला बेडवर फेकली आणि तिच्या पायात आलो आणि तिच्या पिंकीवर घासत होतो. तेव्हाच मुस्कळीत मारली माझ्या आणि म्हणाले तडपतीये मी. तुझ्या बायको तुझ्यासमोर उघडं तिच्यावर आणि करता करता गेली तरी चालेल, पण कर लवकर. नशात दिसत होती तिच्या ह्या वागण्यात आणि डोळ्यात. मी पण लाडीक रागात जोरात पहिला दणका दिला की बेड भिंतीला जोरात आपटला आणि तिचा आवाज नुसता रफ करणं सुरू केलं. कच्चा कच्चा आवाज येत होता बेडचा आणि दुसरा हात राक्षसासारखा बॉल पिळत होता. तिला आता हे सहन होत नव्हतं आणि ती हात घालत होती माझा. तिचे हात पकडून बेडवर आपटले आणि काही बांगड्या तुटल्या तरी तिच्यावर उडत होतो मी. उलटी केली आणि पोटावर झोपवली तिला आणि मागून आत घातला आणि तिच्या खांद्यांवर पकडून स्पीडने करणे सुरू केले. तिचं किंचाळणं खूप जास्त होतं आणि जशी आंटी करायला मिळणे म्हणजे भारीच होतं. मी सलग 40 मिनिट अशी ठोकाठोकी
ठोकेपर्यंत तिचा 4 वेळा पाणी निघून पचपच आवाज सुरू होता. आता माझं निघणार होतं. अजून स्पीड वाढवला होता. मी खूप बस्करूसारखं खात होतो. मी तिला तिचे केस ओढून मानेवर चावत तिच्या उजव्या गालावर एक जोरात ओढली आणि माझं सगळं गरम पाणी तिच्या आत खाली केलं आणि पडून आत ठेवून म्हणालो, मी सॉरी वहिनी, मारलं मी लागलं असेल ना खूप. वहिनी म्हणाले, करतोस का मस्करी, पण आज बरं वाटलं मला. पहिल्यांदा अशी मोकळी झालेलं मी आत्ताच राहू दे माझा आत. वहिनी तुझी बायको आहे, हवं तसं कर, काय करायचं ते कर. दुपार झाली आणि 1 वाजेपर्यंत आम्ही दोघेही असेच बाबूराव आत ठेवून पडून होतो. पुढे एक सरप्राईज आणलं होतं मी करण्यासाठी. ते काय आणि कसं ते पुढच्या भागात सांगेन. तोपर्यंत तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.